तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून अखेरकार शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी ज्या बातमीची प्रतीक्षा करत होते अखेरकार ती बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता 663 कोटी रुपयांचा निधी हा वाटप करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली असून आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून दुसरा टप्पा वाटप करण्यासाठी आता मंजुरी देण्यामध्ये आली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नव्हता किंवा कमी रक्कम जमा झाली असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। सरकारने शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले असून आता डायरेक्ट या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तुमच्या देखील खात्यावरती आता या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यातील 10,67,000 शेतकऱ्यांचा या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे। शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी पैशांची अत्यंत गरज होते। पैसे आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून दुसरा टप्पा वाटप करण्यासाठी मान्यता तर या ठिकाणी देण्यामध्ये आली। मग हा दुसरा टप्पा आता राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती ही रक्कम नेमकी कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की आमच्या देखील खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा झाले पाहिजे तर त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे देखील सांगण्यामध्ये आले आहे आणि जे शेतकरी ही कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तुमच्या देखील खात्यावरती ही रक्कम नेमकी कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आणि त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणते कामे करायला सांगितले आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। मागील साधारणतः म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर 1 महिना झाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि मागील 1 महिन्याच्या दरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जर 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता सविस्तर जर या ठिकाणी बघायला गेलं तर राज्यामध्ये या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांना मदतीची अत्यंत गरज होती। त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी 31,000 कोटींचा पॅकेज या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः 1 महिना झाला पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। नुकसान भरपाईची रक्कम असेल त्यानंतर रब्बी अनुदानाची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत होती। आता पैसे तर जमा होत होते परंतु बरेच असे शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यावरती या ठिकाणी 1 रुपया सुद्धा जमा झाला नव्हता। काही तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते, त्यामुळे आमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता सरकारने दुसरा टप्पा वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। या ठिकाणी बघू शकता सविस्तर माहिती बघणार आहोत आणि त्याचबरोबर तुमच्या देखील खात्यावरती ही रक्कम नेमकी कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर सरकारने देखील शेतकऱ्यांना कोणती कामे करायला सांगितले आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी बघू शकता 663 कोटी रुपयांच्या मदतीला आता मंजुरी देण्यामध्ये आली असून ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता पैसे वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून ज्या अधिकाऱ्यांकडे आता पैसे वाटप करण्याचे नियोजन असते, काम असते अशा सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। आता सरकारने या ठिकाणी पैसे वाटप करण्यासाठी मंजुरी दिली म्हटलं तर या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होतील। आता बघा सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे की एक सुद्धा शेतकरी या ठिकाणी मदतीपासून वंचित राहणार नाही। या ठिकाणी बघू शकता
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता एक सुद्धा शेतकरी असं म्हणणार नाही की माझ्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही, म्हणजेच की प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे आता कोणत्याच शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। राज्य सरकारने पैसे वाटप करण्याच्या सूचना दिल्या असून आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून दुसरा टप्पा वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली आहे। दुसऱ्या टप्प्याकरिता सरकारने या ठिकाणी 663 कोटींचा निधी जाहीर केला आहे आणि सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 10,67,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे। आता हे शेतकरी कोणते आहेत तर बघा, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये 1 रुपया सुद्धा जमा झाला नव्हता तर अशा या 10,67,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच की पहिल्या टप्प्याच्या मदतीपासून जे शेतकरी वंचित राहिले होते तर अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दुसऱ्या टप्प्यामध्ये 663 कोटींचा निधी हा जाहीर केला असून आता दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी वंचित असलेल्या म्हणजेच की मदतीपासून वंचित असलेल्या 10,67,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा होणार आहे। जर तुमच्या देखील खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 100% तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा आता पूर्णपणे वाटप करण्यामध्ये या ठिकाणी आल्यानंतर आता दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू झाला आहे। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर पहिला टप्पा या ठिकाणी वाटप झाला आहे, म्हणजेच की साधारणतः 1 महिना झाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत होते। आता पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील, म्हणजेच की साधारणतः मागील 1 महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला असून आता दुसरा टप्पा वाटप करण्यासाठी या ठिकाणी सरकारने मान्यता दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः 10,67,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्याकरिता सरकारने 663 कोटींचा निधी जाहीर केला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे तर सर्वांना माहित झालं असेल। पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। परंतु यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले आहेत, ते म्हणजेच की आता या ठिकाणी या रकमेच्या लाभासाठी, या अनुदानाच्या लाभासाठी, या नुकसान भरपाईच्या लाभासाठी आता शेतकऱ्यांना काही कामे करावी लागणार आहेत आणि जे शेतकरी ही कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आणि जे शेतकरी ही कामे करणार नाहीत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार नाहीत। त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न आहे की ही रक्कम आता कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार, तर या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही रक्कम मंजूर करण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की राज्यातील साधारणतः 35 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे। 35 जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती, तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये आता ही रक्कम जमा होणार आहे। आता सरकारने कोणती कामे करायला सांगितले आहेत ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। तर शेतकरी मित्रांनो बघा, आता सरकारच्या माध्यमातून दुसरा टप्पा वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली आहे। 663 कोटी रुपयांचा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असून आता आज काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, अशा पद्धतीने साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल। आता या ठिकाणी सरकारने शेतकऱ्यांना कोणती कामे करायला सांगितले आहेत तर बघा, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। जे शेतकरी ही कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत। आता यामधील पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, सर्वात आधी तुम्हाला CSC सेंटरमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काय सांगायचं आहे तर आमची E-KYC राहिली आहे, आमची E-KYC करून घ्या। तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे आधार कार्ड आहे, आता बघा सर्व शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ते जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड घेऊन तुम्हाला कुठे जायचं आहे तर CSC सेंटरवरती तुम्हाला जायचं आहे आणि CSC सेंटरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे तर तुम्हाला E-KYC करायचे आहे। आता CSC सेंटरमध्ये जे काही अधिकारी असतील, जे कोणी असतील, अशांना काय
म्हणायचं आहे तर आमची ई केवायसी राहिली आहे तेवढी ई केवायसी करून द्या, ई केवायसी करून द्या असं त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी ई केवायसी केली की लगेच तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होईल. जर तुम्ही या ठिकाणी आधीच ई केवायसी केली असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर अनुदानाच्या लाभासाठी, नुकसान भरपाईच्या लाभासाठी सरकारने फार्मर आयडी अनिवार्य केला होता, परंतु बहुतांश शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना काय करायचं आहे तर ई केवायसी करायची आहे. जर तुम्ही ई केवायसी केली नसेल तर तुम्ही ई केवायसी करून घ्या आणि ई केवायसी केली की लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा केले जातील. ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली असेल तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई केवायसीची प्रक्रिया केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई केवायसी करा. CSC सेंटर मध्ये गेल्यानंतर साधारणतः 5 ते 10 मिनिटांमध्ये ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी केवायसी करा. राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितले की जे शेतकरी ई केवायसी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आता पहिलं महत्त्वाचं काम तर सर्वांना माहित झालं आहे ते म्हणजेच की ई केवायसी करावी लागणार आहे आणि त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच या ठिकाणी बघू शकता आता बऱ्याच शेतकऱ्यांचा काय झालं आहे तर त्यांचं जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही. आता एकंदरीत जर बघायला गेला तर ही जी रक्कम आहे म्हणजेच की राज्य सरकारने मंजूर केलेली रक्कम फक्त या ठिकाणी आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जात असते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचं जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत असतात. आता दुसरं काम करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर लक्षपूर्वक पाहत चला. आता पहिलं महत्त्वाचं काम तर सर्वांना माहित आहे ई केवायसी करणे. ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घ्या आणि दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची तुम्हाला खात्री करायची आहे. जर आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, परंतु ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. त्यामुळे जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा आणि ही 2 कामे केली की लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा या ठिकाणी केले जातील. जर पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसेल तर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि याकरिता म्हणजेच की नुकसान भरपाईच्या लाभाकरिता, अनुदानाच्या लाभाकरिता ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही ई केवायसी केली नसेल तर ई केवायसी करा आणि जे शेतकरी ई केवायसी करणार नाहीत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. त्यामुळे ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचबरोबर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आता पुन्हा एकदा जर सविस्तर सांगायचं झालं तर राज्य सरकारच्या माध्यमातून दुसरा टप्पा वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून सरकारने या ठिकाणी म्हणजेच की बाधित शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे. 663 कोटींचा निधी जाहीर झाला असून आता याचा फायदा राज्यातील 10,67,000 शेतकऱ्यांना होणार आहे. म्हणजेच की राज्यातील साधारणतः 10,67,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 663 कोटी रुपयांचा निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे. डेबिटच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही आणि पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी पैसे जमा झाला असा मेसेज येईल आणि मोबाईलवरती मेसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन या ठिकाणी पैसे काढून आणू शकता. सध्या जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. विरोधकांचा रोष टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे. आता बघा शेतकरी देखील या ठिकाणी तात्काळ पैसे आमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये यावेत अशी मागणी करत होते आणि विरोधक देखील या ठिकाणी सरकारवरती जोरदार टीका करत होते, कारण की शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसल्यामुळे शेतकरी देखील मागणी करत होते आणि विरोधक देखील या ठिकाणी राज्य सरकारवरती टीका करत होते आणि विरोधकांचा रोष टाळण्याकरिता सरकारने हा निर्णय
घेतला असावा असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे। परंतु सध्या जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आल्यानंतर आता शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा नक्कीच मिळू शकतो। सुरुवातीला राज्य सरकारने 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्यानुसार साधारणतः 1 महिना झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत होते आणि राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे देखील जमा झाले आहेत। परंतु या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही कारणास्तव म्हणजेच की तांत्रिक अडचणीमुळे पैसे जमा झाले नसतील, म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये जे शेतकरी या ठिकाणी लाभापासून वंचित राहिले होते, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही। राज्यातील सर्वच जिल्ह्यातील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। सरकारने देखील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील, त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलं नसेल अशांनी ई-केवायसी करा। ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। ज्या शेतकऱ्यांकडे म्हणजेच या ठिकाणी फार्मर आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढा। आणि त्याचबरोबर जर या ठिकाणी अजून काही जर अडचण असेल तर तुम्ही काय करा, तुम्ही या ठिकाणी तुमच्या परिसरातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधू शकता किंवा तहसीलमध्ये जाऊन तुम्ही तलाठ्याशी देखील संपर्क साधू शकता। अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होते। अपडेट कशा प्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।